वेगवेगळ्या शस्त्रांच्या प्रदर्शनात, जिथे पूर्वीच्या काळांच्या वेगवेगळ्या शस्त्रांची माहिती दिलेली आहे. आहे आणि ही सगळी शस्त्र केव्हा वापरली गेली, तेव्हा कशासाठी वापरली गेली? युद्धासाठी, लढाईसाठी. हा, तर जायचं आपण प्रदर्शन बघायला. हो. हा सर्व संग्रह ज्या अभिजित काकांचा आहे ते आता तुम्हाला माहिती सांगणार आहेत. नमस्कार, मी अभिजित धोत्रे. हा जो काही संग्रह मी बघत असाल तर हा संग्रह विविध भारतातील विविध भागातून जमा केलेला आहे. आणि ज्या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे, ज्या ठिकाणी काही युद्ध घडलेत अशा ठिकाणी जाऊन मी हे ऐतिहासिक शस्त्र मी जमा केलेले आहे. हातामध्ये जे काही तुम्ही बघत असाल या तलवारीला धोप या पद्धतीची तलवार याला म्हटलं जातं. ह्याचं पातं सरळ असतं आणि जे काही तुम्ही बघत असाल की या मुठीला एक कवरिंग इथं दिलेलं आहे, तर हा शोध मराठ्यांनी लावलेला आहे. ह्याला परस असं म्हणतात, म्हणजे बोटांच्या सेफ्टीसाठी ह्याचा उपयोग केला जातो. आणि ही जी काही ढोप आहे, म्हणजे शिवाजी महाराजांच्या ज्या 3 तलवारी होत्या, जगदंबा, तुळजा आणि भवानी, तर याच पद्धतीच्या तलवारी, ढोप पद्धतीच्या तलवारी होत्या. सरळ पातं जर असेल तर या तलवारी घोडस्वार म्हणजे घोड्यावरनं बसून हल्ला करण्यासाठी हे वापरल्या जायच्या. आता दुसरी जी तलवार आहे ही सुद्धा ढोपच आहे, परंतु ह्याचं पातं जे आहे हे वक्र आहे. तर हे पायदळासाठी म्हणजे जमिनीवरती युद्ध करण्यासाठी ही तलवार वापरली जायची. ह्याच्यामध्ये आपणास गोमुख दिसत असेल आणि अतिशय सुंदर असं नक्षीकाम या तलवारीवरती केलेलं आहे. म्हणजे त्या काळीसुद्धा एवढं टेक्निक पुढे होतं. त्यानंतर हे तोफगोळे या ठिकाणी आहेत. हा दगडी तोफगोळा आहे शिवकालीन, आणि हा पोलादी तोफगोळा, जिवंत तोफगोळे माझ्या संग्रहामध्ये आहेत. याचाही वापर एखाद्या शत्रूला मारण्यासाठी किंवा एखाद्या किल्ल्याचा भिंत तोडण्यासाठी याचा वापर केला जात होता. आता या ठिकाणी आपल्याला दिसत असेल की ही इंग्रजांच्या काळातील मूर्ती आहे. जर असं ठेवलं तर ही वॉकिंग स्टिक आपणास दिसू शकेल, परंतु बाहेर जर काढलं तर अतिशय सुंदर असं एक पातळ असलेली मूर्ती या ठिकाणी आहे. त्यानंतर हैदराबाद संस्थान जे काही होतं त्या हैदराबादचा जो निजाम होता त्याच्या सैन्यातली बंदूक आहे, ठासणीची बंदूक. आणि सेम तशीच एक दुसरी बंदूक आहे, ही सुद्धा ठासणीची बंदूक आहे, परंतु ही इंग्रजांच्या आर्मीमध्ये ही बंदुकीचा वापर केला जायचा. या बंदुकीनंतर ह्याचा साईज रिड्यूस करण्यात आला. ही सुद्धा ठासणीचीच बंदूक आहे, परंतु याचा साईज छोटा करण्यात आला होता आणि ही हलकी बंदूक करण्यात आली. या बंदुकीला दारू भरण्यासाठी ह्याचा काही पुडा जे काय आहे ह्याच्यातून दारू भरली जायची. तर ही बारूददानी आहे. तर या ठिकाणी सुद्धा हे इंडियन मेड बारूददानी, ह्याच्यामध्ये बारूद ठेवलं जायचं आणि ह्याच्यामध्ये फक्त टिचकी मारून ह्याच्यामध्ये ही दारू भरली जायची. तर अशी अतिशय दुर्मिळ आपल्या भारतीय बनवडीची बारूददानी. हा जो काही बॉक्स आपणास दिसत आहे हा 1971 1971मध्ये महायुद्धामध्ये USA सैनिकांनी हा बॉक्स वापरलेला होता. तर ह्याच्यामध्ये जे काही बंदुकीच्या गोळ्या वगैरे असतील ते ह्या बॉक्समध्ये ठेवले जात होते. असा एक दुर्मिळ बॉक्स संग्रहात आहे. त्यानंतर हा मोगल जांबिया. मोगलांची जी काही शस्त्र जर आपण बघू शकत असाल तर ह्याच्यामध्ये नक्षीकाम दिसतं. मराठ्यांच्या शस्त्रामध्ये कुठलंही नक्षीकाम दिसत नाही. ते अतिशय सुंदर असा जांबिया. विविध प्रकारचे काही भाले ह्याच्यामध्ये आहेत. हा एक अतिशय दुर्मिळ असा एक भाला आहे. ह्याचं जे काही टोक आहे हे थोडंसं वक्र आहे, म्हणजे हे पोटात घुसल्यानंतर हा पुन्हा ओढून काढला जायचा. त्यामुळे अतिशय घातक आणि अतिशय दुर्मिळ असा भाला या संग्रहात आहे. त्यानंतर ही एक चांबड्याची ढाल या संग्रहात आहे. आणि ही जी काही प्रतिमा आपल्याला दिसत आहे ही जगदंबा तलवार. आज ही जगदंबा तलवार रॉयल कलेक्शन ट्रस्ट इंग्लंडमध्ये ही तलवार आहे. महाराजांचे जे काही 3 तलवारी होते त्यातली एक तलवार जगदंबा तलवार ही आहे. आणि ह्याच्यामध्ये जे काय आहे हिरे माणके त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे ही थोडक्यात मानाची तलवार आहे. म्हणजे महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस की कदाचित कोणतीतरी भेट स्वरूपाची दिलेली असेल, ही युद्धासाठी वापरली गेली नव्हती. या सगळ्या संग्रहामध्ये अतिशय दुर्मिळ असा विटा, ह्याला बोलीभाषेमध्ये इटासुद्धा म्हणतात. अतिशय दुर्मिळ असा हा विटा आहे. मराठ्यांनी याचा शोध लावला आणि महाराजांच्या
सैन्यामध्ये एक तुकडी तयार केलेली होती आणि या तुकडीचा प्रमुख होता शिवाकाशी. तर ह्याच्या खाली एक लाकूड असतं आणि त्या लाकडाच्या खाली पुन्हा एक दोरी असती. ती दोरी अखंड हाताला बांधून ज्या ठिकाणी तलवारीचा उपयोग करू शकत नव्हते आणि तलवार ज्या ठिकाणी फिरवता येत नव्हती त्या ठिकाणी छातीमध्ये घुसवण्यासाठी ह्याचा वापर केला जायचा. साधारण ह्याची लांबी 7 ते 8 फूट असते आणि छातीत घुसल्यानंतर पुन्हा ओढून काढला जायचा असा विटा. जे लोक हे विटा चालवतात ह्याचे पुन्हा चालवण्याची पद्धत वेगळी असते. त्या लोकांना इटकरी म्हणतात बोली भाषेमध्ये किंवा विटकरी. ही एक तलवार सुंदर तलवार अशी मराठा पद्धतीची तलवार. आता ह्याचे काही कवरिंग तुम्हाला दिसते आत्ताच मी सांगितलं तर हे परच. तर महाराजांनी याचा शोध लावला होता की बोटांच्या संरक्षणासाठी की बोटांवरती आघात होऊ नये म्हणून. जर कुठल्याही तलवारीला जर परत असेल हे नक्की समजायचे की मराठा तलवार म्हणून आपण ओळखू शकतो. त्यानंतर या पद्धतीचे काही तलवारी आमच्या संग्रहामध्ये येतात कारण जवळजवळ याचं वय 400 ते 450 आहे. गोमुख दिसत आहे, अतिशय सुंदर पात आहे, परंतु काही भाग याचा डॅमेज झालेला आहे. तो अशा अवस्थेमधल्या तलवारीसुद्धा आम्ही घेतो कारण त्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली असते. आता या ठिकाणी काही छोट्या पद्धतीच्या तलवारी आपणास दिसतात. तर हे सुद्धा पूर्वीच्या काळी जे काही शेतकरी वर्ग असेल किंवा कामगार वर्ग असेल हे स्वतःच्या संरक्षणासाठी किंवा रात्री झोपताना हे जवळ या तलवारी बाळगत असत. त्यामुळे याचं पातं छोटं आहे आणि याचं मूठसुद्धा वेगळ्या पद्धतीची. आता कत्ती ज्या ज्या प्रांतामध्ये गेल्यानंतर त्या त्या प्रांतामध्ये ही शस्त्रांचा आकार बदलत जातो, याचे वार बदलत जातात. तर हे जे काही दुर्मिळ शस्त्र दिसत आहे त्याला कत्ती नाव आहे आणि कर्नाटक प्रांतामध्ये याचा वापर केला जायचा. कर्नाटकमध्ये जर तुम्ही कुठल्या देवदेवतांच्या हातामध्ये जर पाहिलं असेल तर ही कत्ती तुम्हाला दिसू शकेल. सीड टाईप ह्याचा ब्लेड आहे आणि मागणं वार करण्यासाठी ह्याचा उपयोग केला जायचा. त्यानंतर असूड इंग्लिशमध्ये आपण ह्याला हंटर म्हणतो. इंग्रजांच्या काळामध्ये ह्याचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला गेला. लेदरपासून बनवलेलं असतं. ह्याचा जर फटका बसला तर त्वचेच्या आतमध्ये म्हणजे जखम ही बाहेर दिसून येत नाही पण आतमध्ये खूप चांगला फटका बसतो. मग ह्याचा वापर इंग्रजांच्या काळामध्ये केला जायचा. काही तुटलेल्या तलवारी पण आहेत. काळाच्या ओघामध्ये ह्याचं पातं काही तुटलेले आहेत परंतु अशा तलवारीसुद्धा आम्ही जपून ठेवतो पण नक्कीच ह्याला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. त्यानंतर हा जो पुढचा विषय कत्र याला नाव आहे. ह्याचं जर तुम्ही ब्लेड पाहिलं तर हे पुढे असं झुकलेलं म्हणजे एस टाईप आहे. त्याचे वारसुद्धा म्हणजे पोटात घुसल्यानंतर हे सरळ घुसवायचं आणि बाहेर काढताना हे थोडंसं तिरकं बाहेर काढलं जातं. त्यामुळे अतिशय घातक असं हे शस्त्र या संग्रहामध्ये ठेवलेले आहेत. नेपाळ या देशामध्ये शोध लागलेला तिकडे अतिशय लोकप्रिय असणारा साधारण 180 वर्षापूर्वीचा कुकरी हो नेपाळ देशातला. या ठिकाणी शिवलिंग असतं तर ते या ठिकाणी बघू शकाल आपण. आणि अतिशय सुंदर असा या ब्लेडचा आकार असतो आणि बुमरँग पद्धतीने याचा वापर केला जातो. शेतकरी वर्ग जे काही विविध प्रकारचे विळे वापरतात ते सगळे सायझेसमधले विळे जुन्या काळातले या ठिकाणी लावण्यात आलेले. आजकाल अतिशय दुर्मिळ होत चाललेला अडकित्ता या ठिकाणी आणि सुपारी फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. ह्याच्यामध्ये अतिशय दुर्मिळ म्हणजे खाच असणारा अडकित्ता माझ्या संग्रहामध्ये आहे पण शक्यतो खाच असणारा अडकित्ता शक्यतो जास्ती मिळत नाही. तर हा अडकित्ता माझ्या संग्रहामध्ये आहे आणि काही विविध प्रकारचे बाण या ठिकाणी ठेवण्यात आलेले आहेत. धानू ठाण्याच्या जवळ जो काही आदिवासी भाग आहे तर या आदिवासी भागामध्ये या पद्धतीचे बाण वापरले जातात. या बाणाची टोकं प्रत्येक बाणाची टोकं ही विविध पद्धतीची आहे. आता पुढच्या सेक्शनची माहिती सांगतो. ज्या पद्धतीने आपण मराठा तलवार पाहिली तर या ठिकाणी राजपूत तलवार आहे. राजपूत तलवारीच्या खालच्या साईडला मुठीच्या जवळ काही फूल असतात किंवा काही ठिकाणी सूर्याचा आकार कार्विंग केलेला असतो या पद्धतीचा. तर यावरनं आपण ओळखू शकतो की ही तलवार कुठली आहे. तर ही राजपूत तलवार. या तलवारीचा वजन अतिशय कमी आहे म्हणजे ज्या माणसाची उंची कमी असेल किंवा लहान मुलं असतील तर ती लोक या पद्धतीच्या हलक्या तलवारी किंवा उंचीला कमी असलेल्या तलवारी वापरल्या जायच्या. एक चामड्याची ढाल संग्रहामध्ये आहे. या ढालीच्या पुढे जी काही फुलं असतात तर युद्धामध्ये शत्रूकडनं जर ह्याच्यावरती वार झाला तर त्याची तलवार ह्याच्यामध्ये अडकली जायची आणि मग समोरच्यावरती हल्ला केला जायचा.
आणि जर या फुलावरती जर तलवार बसली तर ती सटकली जायची, म्हणून याचं प्रोव्हिजन असायचं. ती तलवार सटकली, तो बेसावत असल्यामुळे त्याच्यावरती हल्ला केला जायचा, म्हणून ही 4 फुलं ह्याच्यामध्ये कंपल्सरी लावलेली असतात. या संग्रहामध्ये अतिशय दुर्मिळ अशी सोसनपट्टा अफगाणिस्तानमधनं या तलवारीचा उगम झालेला आहे आणि आपल्या भारतामध्ये येस नंतर काही ह्याच्यामध्ये बदल झालेले. तर अतिशय अवघड बनवायला, अतिशय अवघड असं एस टाईप ह्याचा तुम्ही पातं बघू शकता, पण हे पातं बनवणं खरोखर अवघड आहे आणि ह्याचा वादसुद्धा अतिशय भयानक असतो. सर एक प्रश्न आहे की हे जे सगळे त्या काळातले शस्त्र आहेत यांच्यामध्ये म्हणजे पूर्ण लोखंडाचा वापर होता का लोखंड कार्बन स्टीलचा वापर होता? याच्यामध्ये कार्बन जे काय असतं, कार्बनचं प्रमाण कमी जास्त केलं जायचं, त्याला आपण पाणी पाजणं म्हणतो. आणि पाणी पाजत असताना त्याच्यामध्ये कदाचित काही ठिकाणी विष पण टाकलेलं असेल. जर विष टाकून जर पाणी पाजलं तर या पात्याला सुद्धा विष लागायचं आणि मग हल्ला केल्यानंतर ॲटोमॅटिकली जो काही शत्रू असेल त्याला विष बाधा व्हायची. त्याचं प्रमाण खूप वेगळं असायचं, की कमी जास्त त्याचं कार्बन टाकलेलं असायचं, पण त्याचा जास्त आपल्याकडे काही रेफरन्स मिळत नाही. जे काही इंग्रजांनी लिहिलेलं आहे तेवढंच आपल्याकडं रेफरन्स आहे. म्हणजे याचा कधी असं स्टडी झालेलं नाही आहे रिव्हर्स की स्टडी करण्याचा अनेक जण प्रयत्न करतायत, पण तसं एक्झॅक्टली आपण नाही सांगू शकत की कुठं बनवले आणि कसं बनवले. म्हणजे त्याच्यामध्ये किती टक्के कार्बन आहे किती अजून आता आपण म्हणजे ह्याच्यावरनं कळणं अवघड आहे तसं त्याबद्दल. दुसरं एक विचारायचं असं की तो मोगरा म्हणून जो मागे ते खाली उल्लेख जो केला आहे की पात्याला वेगवेगळे जे, तर त्या प्रत्येकाचं वैशिष्ट्य केव्हा ते कशा करता असायचं, म्हणजे मागचा मोगरा तो कशा करता असायचा? म्हणजे या पद्धतीचा हा जो म्हणतात तो ना, ते आता एक ह्याच्या 2 बाजू अशा आहेत की ज्या ठिकाणी ते बनवलेले तर स्वतःचं एक अस्तित्व जाणवण्यासाठी किंवा आपण जे मिंट मार्क येस किंवा ते design चा एक करण्यासाठी भाग, design चा आणि एक डिझाईनचा भाग. पण आता राजपूत असा फक्त आपल्याला शोध लागला की तिथं सूर्य किंवा फूल असेल हो. तर ऑब्विसली ते राजपूत हे सूर्यभक्त होते, तर ते आपल्याला कळू शकतं. कारण ह्याचे 64 प्रकार आहेत, पण आत्तापर्यंत आपल्याला फक्त 5 ते 6 प्रकार फक्त माहिती पडलेले. त्यामुळे तसा म्हणजे अभ्यास जरी आपण करण्याचा म्हटलं पण रेफरन्स आपल्याला मिळत नाही. मला विचारायचा उद्देश हा होता की फक्त हे आता मोगरा आहे, आता ही मागची जो भाग आहे ना, हो हो तर हा असा का केला त्याला मोगरा का म्हणतात? अच्छा हां. की मोगरा केव्हा ते कसं असतं माहिती का, प्रत्येकाचं आता हा जो काही पॉईंट आहे हां तर हा पॉईंट म्हणजे हा एकूण त्याचे ह्याचं वजन मुठीचं आणि पातं म्हणजे ज्यावेळेस तलवार बनवली जायची तेव्हा असं बॅलन्स केलं जायचं एक बोट. तर ही जर तलवार झाली बॅलन्स की मग ती युद्धाला वापरण्याच्या लायक असायची. त्यामुळे हे सगळ्याचा विचार म्हणजे आता त्याला हा पॉईंट मग काही ना जास्ती असतो काही ना कमी असतो. तर तिची डोक दाखवली त्याच्यामुळे ह्याच्या आतमध्ये वाटीमध्ये काही खडे टाकलेले आणि ते वाचतात. हे जस्ट बॅलेन्सिंगसाठी. ओके बरं. आता काय होतं की ह्याचा बॅलन्स बिघडला आहे का, हे दोन्हीचा बॅलन्स बिघडला की मग ते हो इनबॅलन्स होतं आणि ते युद्धाच्या ह्याच्यात नाही जात. पॉईंट देऊन वेट बॅलन्स होत असेल. येस किंवा खडे टाकले जातात. त्या धोपेमध्ये दाखवेल मी तुम्हाला आता. आता या ज्या काही तलवारी त्या मोगल तलवारी जसं तुम्हाला सांगितलं आता की ही जी वाटी आहे ही सिम्पल आहे, ह्याला परस नाही आहे, तर आपण ह्याच्यानं ओळखू शकतो की हे मोगल. किंवा काही तलवारींवरती जास्ती नक्षीकाम असतं, म्हणजे आता मी आणले नाहीत एक्झिबिशनला, तर म्हणजे चांदीचं किंवा सोन्याचं नक्षीकाम असतं मुठीवर. म्हणजे जर एखादा सरदार असेल पण त्याला काही आपली स्पेसिफिक वेगळी काय तलवार असेल तर ह्याच्यामध्ये डिझाईन केलेलं असायचं किंवा इथे पॉईंट पाडलेला असायचं, त्याला टीप म्हणतो आपण, आणि त्याच्यामध्ये सोनं भरलेलं असायचं. तर असे काही त्याचे अंदाज त्या काळी त्यांनी बांधलेले होते. कारण ऑब्व्हियसली मावळ्यांच्या तलवारी वेगळ्या सरदारांच्या वेगळ्या, ह्याच्यामध्ये कुठला तरी भेद पाहिजे. ही साधा इंग्रजांच्या काळातली तलवार आहे. हां या ठिकाणी आहे बघा टीप आहे. म्हणजे इथं खड्डा पाडून ह्याच्यामध्ये तांबं सोनं किंवा चांदी भरली जायची, असे 2 टिपा आहेत. आणि पितळी मूठ आहे साधी इंग्रजांच्या काळातली, पण अतिशय सुंदर पातं, थोडं स्ट्रेट आहे आणि इथं वक्र आहे. या ठिकाणी अश्वयुगीन काही शस्त्र पण माझ्या संग्रहात आहे. याचा वापर बरं का गं दोन्ही साईडनी केला जायचा असं, म्हणजे इकडून जरी मारलं तरी ते घातक आहे आणि उलटं जरी पकडलं तरी ते घातक आहे. तर याचं विशेष कौतुक म्हणजे अतिशय गुळगुळीत केलेलं आहे आणि याची ग्रॅव्हिटी पॉवर खूप चांगली आहे, म्हणून ह्याचं विशेष कौतुक त्या काळी सुद्धा करून शकतो. आता हे जे आहे कुऱ्हाडी है ना एक्स, आणि याच्या खाली लाकूड लावलं जायचं, अजून काही खुणा आपल्यास दिसू शकतील. तर हे कुऱ्हाडीचाच एक प्रकार आहे. तर काय काय प्रांतामध्ये ज्या ज्या ठिकाणी या लोकांचे वास्तव्य होतं अशा ठिकाणी हे शस्त्र आपणास मिळू शकतं. म्हणजे नवा अश्वयुगामध्ये ह्याचा साईज फक्त छोटा झाला, ते पण आहेत पण ते मी आणले कारण त्याचा साईज खूप छोटा आहे, तर ते ठेवणं थोडं रिस्की. हे अश्वयुगीन काही शस्त्र आहेत. पण त्या लाकडामध्ये घालायचं का पुराणा? लाकडामध्ये, लाकडाला बांधायचे. हां आता ही गोलिया
पंजाबमध्ये आजही या पद्धतीच्या तलवारी वापरल्या जातात. वक्र पाता असतं आणि आजही इथं टीप आपणास दिसू शकेल. इथं सोनं भरलेलं आहे. तर हे कुठल्या ती स्पेशल एखाद्या माणसाची ही तलवार असली पाहिजे. पण अतिशय सुंदर अशी गोलिया ही पंजाबी तलवार आहे. त्याच्यानंतर 10 तलवार जसं आपण जॅपनीज किंवा समुदाय म्हणतो त्यातलाच हा एक प्रकार आहे. आणि याचा वारसुद्धा एक दोन्ही हातांनी पकडून बॅक साईडनी केला जातो. तर ही आसामी 10 सोड ही सुद्धा अतिशय दुर्मिळ आहे. आता ही हिचं फुल लेंथ आहे का, म्हणजे तुटलेला नाही 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 तुटलं नाही सर. फुल लेंथ अशीच असते. कसं असतं माहिती का, त्या माणसाच्या हिशोबानुसार त्याची उंची कमी जास्त केली जाते. मग त्याला पॉईंट नसतो. आता ही तेगा पद्धतीची तलवार तुम्ही जर बघत असाल की पातं अतिशय जाड आहे. ह्याच्यावरती मार्किंग आहे. त्याला मार्किंग म्हणतात. म्हणजे ज्या प्रांतामध्ये बनवलेले तर त्याचे हे मार्किंग असतात. आता ह्याचा शोध आपल्यास लागू शकत नाही की एक्झॅक्टली कुठं बनवले. तर ही सुद्धा तेगा पद्धतीची तलवार. किती वर्षापूर्वीच आहे? हे सगळे शिवकालीन पेशवेकालीन असंच काही इंग्रजांच्या काळातले पण. ते अतिशय दुर्मिळ असा पट्टा. मला काय पट्टा आहे? त्याला खोबडा म्हणतात. दुधारी असतो. जे काही मूवीजमध्ये वगैरे दाखवतात की फ्लेक्झिबल पाता असतं त्याला दानपट्टा म्हणतात. तो खेळासाठी असतो आणि पट्टा हा फक्त युद्धासाठी असतो. आणि याचा वापर फक्त राजा आणि सरदार या लोकांकडनंच केला जातो. म्हणजे पावनखिंडची लढाई जी आहे ती पट्ट्यानीच केली गेली होती. कारण आपला जो हात असतो 2 फुटाचा आणि हे साधारण 4 फूट. त्यांचं 6 ते 7 फूट तेवढं अंतर कवर फोटो किंवा चित्रात ते हां ते दाखवलेलं आहे. आणि याचे वार पण अवघड असतात. पण पट्टा जर चालवायला शिकायचा असेल तर 2 वर्ष तरी अवधी लागतो. एवढा हा अवघड आहे. आणि साधारण ह्याचं वजन किती असतं? वजन मॅडम बेसिकली आहे ना साधारण 1 किलो ते 3-3.5 किलो. हे जे येतात फेसबुकला की 70 किलो 80 किलो एवढं कधी नसतं. बेसिकली 3 किलोच्या पुढं कधी जात नाही. पण चालवणं कसं काय एवढं 70 किलो शक्यच नाही. ते त्याची मिसइन्फॉर्मेशन हां झालेली आहे. संभाजी महाराजांची तलवार होती असं काय 80 किलोची तलवार फिरवायची कशी. फिरवायची. आता हा चिमटा हा एक अतिशय दुर्मिळ आहे. त्याला दात आहेत आणि इथं विष लावलं जायचं आणि हे लपून ठेवलं जायचं. ज्या ठिकाणी राजाचा घोडा किंवा सरदारचा घोडा येणार आहे त्याचा पाय पडला की हा ॲटोमॅटिकली बंद व्हायचा. ते थोडं आम्ही बोथड केले एकदम पॉईंट आणि अजूनही चालू स्थितीमध्ये. त्याच्यामध्ये लॉकिंग मेकॅनिझम स्प्रिंग दिलेलं आहे. लॉकिंग आहे प्लस इथं बांधला जायचा आणि हे जर सरळ घेतलं तर हा असा ओपन जातो. या ठिकाणी स्प्रिंग आहे का? येस म्हणजे अगदी बोटसुद्धा तुटू शकेल एवढं ते चांगले आहे अगदी. काय ते? हा चिमटा हा युद्धामध्येच वापरला जातो. काही अंकुश हा एक जुना अंकुश संग्रहामध्ये हत्तीला कंट्रोल करण्यासाठी. आणि हे जे काय आहे हे छोट्या हत्तीसाठी कशावर करायची कंट्रोल आहे? त्याचं जे एक हे असतं ना कपाळाचा भाग तिथं हा जो पॉईंट असतो पॉईंट फक्त मारायचा. हा नाजूक असतो त्यामुळे तो शांत होतो. आणि अजूनही ते अजूनही वापरलं जातं. केरळमध्ये वापरतात तसं. कशाला काय म्हणते? कशासाठी? हत्तीला कंट्रोल करण्यासाठी. शिवाजी महाराजांचे जे वाघनख होतं तर त्याचं ओरिजिनल फोटो आपणास मिळालेला आहे. ग्रँड डफनी हे वाघनख साताऱ्यातनं इंग्लंडला नेलं आणि आज रॉयल कलेक्शनमध्ये वाघनख आहे. त्याचा हा फोटो आहे. आणि सेम तसं एक वाघनख बनवण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. म्हणजे महाराजांनी जे काही वाघनख वापरलेलं होतं तर त्याची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे. हे रिबिटिंगचं वाघनख आहे. वाघनख घातल्यानंतर आपण अंगठी घातलं असा भास होतो. आणि हे साधारण एक 250 वर्षापूर्वीचं हे वाघनख आहे. आणि रिबिटिंग आहे आणि ओटीव आहे. त्याच्यामध्ये 1 नक्या 2 नक्या 3 नक्या 4 नक्या आता हे 4 नक्या तर असं. आणि वाघाचं नख जसं असतं तसंच याचं नख असतं मग याला वाघनख म्हटलं जातं. इथं रिबीट आहे बघा आतमध्ये दिसतंय की आतमध्ये रिबीट आणि हे ओटीव आहे. माडू मराठ्यांनी याचा खूप वापर केला युद्धामध्ये. काळविटाचं शिंग याच्यासाठी वापरलं जातं कारण शिंग जी असतात काळविटाचे भरीव असतात आणि चारही साईडनी फिरवून एक तर असा तिरका भाग केला जातो किंवा असं समोरनं पण केला जातो. साधारण 250 वर्षापूर्वीचे माडू आहे. याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक तर हा ओपन माडू आहे. दुसरा जो माडू असतो याच्या पुढे एक ढाल असते छोटी म्हणजे बोटाच्या संरक्षणासाठी. तर ते शक्यतो जास्ती मिळत नाही आता. तर हा सुद्धा माडू युद्धामध्ये वापर केला जातो. हां एवढं शार्प असतं ना पॉईंट असतो याला. आणि हे जर याचा फटका बसला तर हाडापर्यंत याचा वार जाऊ शकतो म्हणजे हाडंसुद्धा तुटू शकतात. जड आहे. जड नाही असं. इम्पॅक्ट कशावर
शार्कशाही तलवारीसारखं नाही आत्ता बोचट झाले हो, आता हे सगळेच हे झालेले ना, एवढं जुनं आहे. समोरून तुम्ही भोकसला तर चाकूपेक्षा आत तुझी जखम खोलू आणि तेवढं तेवढं खूपच माणसाच्या समोरचं काप झालं. हे एक अतिशय दुर्मिळ अशी कट्यार, विजयनगरी कट्यार, म्हणजे शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या काळातली कट्यार आहे. थोडं आता डॅमेज होत चाललेली. याला संरक्षण असतं, म्हणजे विजयनगर साम्राज्य जे होतं हम्पी वगैरे, तर त्या ठिकाणी ह्याचं उगमस्थान समजलं जातं. कारण त्या ठिकाणी काही एव्हिडन्स असे मिळालेले आहेत, तर त्या ठिकाणी अशी कट्यारी सापडलेल्या आहेत. म्हणजे 2 हातात 2 घेऊन ते तेव्हा करत असतील तसं हां हां. ही मराठा कट्यार, आत्ताच मी सांगितलं की सिंपल असते, अगदी कुठलंही डिझाईन नसतं. मधला जो लाईन असलेला शीर म्हणतात, म्हणजे या ब्लेडच्या ह्याच्यासाठी स्टिफनेससाठी. आणि दुसरी गोष्ट, जर ही पोटामध्ये गेली तर त्या रक्तानी वगैरे अडकू नये. आता अडकली की पुन्हा ते काढणं अवघड होतं, पण ती पटकन निघावी म्हणून हे शीर असते. आणि जर तलवारीला पाहिलं तर आतमध्ये इनग्रेविंग असतं त्याला, तर त्याला नाळ म्हणतात. आता हे उबट असते, आउटग्रेविंग आहे, ठीक आहे. आणि याला मणी म्हणतात. हा जाड असतो पार्ट, म्हणजे पोटात जाताना किंवा तुटू नये यासाठी हा जो पुढचा पॉईंट आहे हा जाड केलेला असतो, त्याला मणी. कुठलाही तुम्ही कट्यार पाहिली ते जाडच असतं, ठीक आहे. कट्यार आता नॉर्मली लग्नातच दिसतात. हां, म्हणजे आत्ताचे जे नवीन आहेत म्हणा सगळे कोल्हापूर साईडला आहेत, म्हणजे वापरतात असं. तर याचा पण सगळा आहेत आहेत हो. याचा पण सगळा शेप कास्टिंगनेच बनलेला असतो. हे कास्टिंगचं. आता हे बघा, ही जी आहे याला सुद्धा वेगळं शीर आहे. हां. प्रत्येक असं हे वेगळं आहे. आता त्या कट्यार पण दुसरी कट्यार. आणि प्रत्येक ही जी कट्यार आहे ह्याचं डिझाईन वेगळं आहे, तेही पुन्हा वेगळी कट्यार. आता हा जो काही सेक्शन आहे हा सिरोही कट्यार. राजस्थानमध्ये सिरोही नावाचं आजही गाव आहे. या ठिकाणी सुद्धा आजही शस्त्र बनवली जातात. कोणतं गाव? सिरोही. हां, असं 3 बोट याच्यात बसतात. मुद्दाम हा शेप कमी केलेला असतो आणि हे करंगळी बाहेर असती, म्हणजे एक स्टिफनेस मिळावा हा एक हेतू आहे. पातळ लांब असतं, हा पॉईंट फक्त कमी असतो, म्हणजे आत घुबसल्यानंतर हे विरवायचं 2-3 वेळा, मग बाहेर काढायचं, अशी याची रचना केलेली असते. आणि या ज्या काही छोट्या कटेरी आहेत या लहान मुलांच्या, ठीक आहे, छोट्या मुलांसाठी, ओके. असे लहान मुलांसाठी असतं, ओके. कटेरीचा यूज बेसिकली अचानक जर कोणी हल्ला केला तर कटेरी या साईडला लावलेल्या असायच्या, त्याला म्यान नसायची. आणि अचानक समोर आला तर ते तलवार काढायचमध्ये वेळ लागतो, कट्यार काढायच्या पटकन हल्ला करायचा, म्हणून त्याचं प्रोव्हिजन. मग प्रत्येक माणसाकडे कट्यार त्या काळी असायची, प्रांतावाईज ती चेंज व्हायची, ठीक आहे. तर ही सिरोही कट्यार. दस्ताना, हा मोगल दस्ताना आहे, बघितला का? त्याच्यामध्ये सगळी कलमं कार्विंग केली दिसत असेल आपल्याला. ते काय लिहिलं माहीत नाही, आता हे जस्ट आलं, आता रिपेरिंगचं काम चालू आहे. अच्छा, तुम्ही प्रिझर्व करतात. हो, शस्त्र मिळालं तर प्रिझर्व करतो. तर बॅक साईडला सुद्धा काही कलमं लिहिलेली आहेत. हा इथं येतो ना या येस, तेवढ्या ह्याच्यामध्ये. चिलखत आहे ना हाताचं? नाही नाही, नाही, नाही. दस्ताना. महाराजांच्या हातामध्ये आहेत बघा, काही फोटोमध्ये एवढा पार्ट कव्हर होतो, दस्ताना म्हणतात ना? दस्ताना. आणि ह्याच्या आतमध्ये कापड असतं, म्हणजे हाताला लागू नये, जखम होऊ नये म्हणून ते. नाही, चमडा नाही, हेच आहे, लोखंडच आहे. ते इथं लावलंय काय, तिथे हिंज असते का लावायला? हो हो. ते आता सर जुनं झाले आता, हे सगळं करायचं आता. एक लक्षात येत आहे का याच्यावर? दिसतंय हे ना, अरेबिक दिसते. तसं असतं बरोबर. ते आता करायचं आहे ट्रान्सलेट. अरेबिक आहे ते. हे आता बघायचं का आपण अरेबिक लगेच ट्रान्सलेट करू? मोगल कट्यार. मोगल कट्यार ह्या एक संधान नसतात, डिझायनिंग जास्ती असतं. या ठिकाणी पानं फुलं आता थोडेसं बुजले गेलेत, किंवा आतल्या साईडला पण येतात, आतल्या साईडला. तर पानं फुलांचा आकार जास्ती असतो ह्याच्यामध्ये. आणि प्रत्येक पार्ट हा वेगळा आहे, म्हणजे हा पार्ट वेगळा आहे, हे मधला रॉड वेगळा आहे, नख्या वेगळा आहे, पातं वेगळं आहे. तर हे सुद्धा अतिशय सुंदर अशी मोगल कट्यार. आता दुसरी जी कट्यार आहे त्याच्यामध्ये फुलाचा आकार आहे. ही नॉर्मल कट्यार आहे, पण फुलाचा आकार याच्यामध्ये केलेला आहे. हे आराध्य बघ त्याच्यावर कसं चित्र आहे ते. आणि ह्याच्यात दिसेल तुम्हाला, ह्याच्यामध्ये पानं फुलं जास्ती दिसेल. प्रॉपर डिझाईन्स आहेत ना आराध्य. हो. हे कधीच आहे माहिती काळातलं, शिवाजी महाराजांच्या काळातलं, 300 इयर्स बिफोर. त्यांचं घेतलं, त्यांचं सहकार्य ह्याचं सोल्जर. आता ही जी फळशी कुऱ्हाड आहे ते एखाद्या माणसाला शिक्षा देण्यासाठी, त्याची मान खाली ठेवून ती तोडण्यासाठी
आणि याचा वजन हलकं केलेलं आहे आणि पातळ शार्प आहे हे राऊंडेड आहे. हे तोडण्यासाठी मान तोडण्यासाठी याचा वापर केला जातो. त्याला फळशी कुऱ्हाड नाव आहे. त्याला इथं पुढे हँडल लावलेलं असायचं का? हँडल आहे. तसं त्याला काय होती जागा खूप लागते आणि येणं जाणं पुन्हा ते अजून केलं नाही आम्ही ते काय. आपण त्यातलाच एक प्रकार आहे फळशी कुऱ्हाड. ह्याचा वापर युद्धामध्ये केला जायचा. त्याचं माउंटिंग मिळालं दिसतंय. ह्याचं वेगळं आहे. याला इथं या साईडला खिळेच लावले हे जायचे. लावून असं. म्हणजे उमाजी नाईक वगैरे जे आहेत ना ते या पद्धतीचे त्यांच्याकडे असायचे. कुऱ्हाडी वापरायचे. आणि ही बळीची कुऱ्हाड प्राण्यांची बळी देण्यासाठी तिचा वापर केला जायचा. ही पण अतिशय दुर्मिळ अशी कुऱ्हाड आहे. म्हणजे बळी प्राण्यांची प्राण्यांची एक अतिशय दुर्मिळ असं जगनाळ किंवा जगनाळ असं नाव आहे याला. जगनाळ हे चिलकट फोडण्यासाठी याचा वापर केला जायचा. या ठिकाणी लक्ष्मी दाखवली आहे. हे व्याळ नावाचा प्राणी. व्याळ म्हणजे विजयनगर साम्राज्याचं राजचिन्ह. म्हणजे दोन प्राणी त्याच्यामध्ये किंवा दोन पक्षी मिक्स असतात. त्याला व्याळ म्हणतो आपण. शुभ चिन्ह म्हणतो आपण. शक्तीचं प्रतीक म्हणून हत्ती आहे. आणि काही डिझायनिंग इथं केलेलं आहे. आणि याचा पाता जर तुम्ही पाहिलं तर पाता आजही चांगल्या स्थितीमध्ये. ह्याला एक छोटंसं लाकूड असतं आणि ज्यांनी चिलकत घातले त्या चिलकतीवरती टाकायचं. एकदा काही चिलकतीच्या आत घुसलं की त्यालाही हल्ला केला जातो थोडक्यात. आणि हे ओढून काढलं की तो माणूस पण जखमी होतो आणि प्लस त्याचं चिलकतसुद्धा फोडलं जातं, फाडलं जातं. तर असं हे जगनाळ अतिशय दुर्मिळ असं जगनाळ आहे. त्या काही जरा तिकडे शार्प एकदम टोकं असते. साधारण 600 वर्षापूर्वीचे लॉक्स आहेत. किल्ल्यांसाठी वापरले जायचे. याचे चावे आता मिसिंग आहेत. आणि ह्याचं वैशिष्ट्य म्हणजे याच्या आतमध्ये लॉकिंग सिस्टीम आहे. हे जर तोडण्याचा प्रयत्न केला तर ते तुटलं जात नाही कारण बाहेरचं कवरिंग जे आहे ते अतिशय मजबूत केलेलं आहे. तर हे किल्ल्यांची काही कुलपं आहेत. आता ह्याची चावीसुद्धा अडकून बसलेली आहे. आणि खूप जुनं लॉक आहे हा. आणि नंतरच्या काळामध्ये काही घरांसाठी किंवा वाड्यांसाठी लावण्यासाठी अशी काही कुलपं होती. मुद्दाम ही स्पेस कमी केली आहे. ह्याच्यावरती जरी फटका बसला तरी तुटू शकत नाही कारण ह्याचं बाहेरचं आवरण जे आहे मजबूत आहे. आता चावी आणली नाही मी, ती पुन्हा हरवली जाते. पण चावी या साईडला असती सर. असे दोन खटके असतात आतमध्ये असे. ती चावी जर घुसली की ते खटके निघतात कमी आणि मग ते बाहेर निघतात. म्हणजे हा अखंड पार्ट आहे आपला. हा पार्ट अखंड बाहेर निघतो असं तिची रचना. ती चावी आणली नाही आज नेमकी. येस येस हो 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 येस येस सेम सेम. आणि हे सुद्धा पुढे त्रिकी लॉक आहे बरं का गं. आवडलं का तुला हे फिरवायचं पुढे याला काय आहे. आमच्याकडे काही आहेत असे हो ना. तुम्हाला डेडिकेट केलं येस येस अगदी इयर्स माहीत नाही पण ते Yes, तरी yes. 100-1 वर्षात नक्कीच नक्कीच. आणि हे जर काढलं की हे लॉक होतं. म्हणजे चावी कुठं टाकायची ते लक्षात येत नाही. तर असं एक छान एक लॉक संग्रहामध्ये आहे. लॉक्स खूप आहे पण आता काय एवढे आणणं ते पॉसिबल नाही आहे. लॉक्स ते ना आपलं हे आहे ना पर्वतीमध्ये सुद्धा तिथं पण छान आहे, छान आहे. फार सुंदर Yes, सुंदर yes. लॉक्स. या संग्रहाची प्रेरणा मला माझ्या आजोबांकडनं मिळाली. कारण माझे आजोबा हे इतिहास त्यांना जास्त आवडायचा आणि हे त्यांच्यामुळे इतिहासाची गोडी लागली. आणि दुसरे जे माझे गुरु आहेत ते प्रमोद मांडे सर. आता ते नाही आहेत खरं म्हणजे, पण त्यांनी जवळजवळ महाराजांच्या अनेक किल्ल्यांचा अभ्यास केला आहे आणि त्यांना दुर्गमहिषी ही पदवी मिळालेली. तर प्रमोद मांडेसर आणि माझे आजोबा यांच्यामुळे मला हे सगळं जमा करण्याची प्रेरणा मिळाली. आणि आता तुम्ही या माध्यमातून सगळ्या तरुण पिढीला आणि लहान मुलांना काय सांगू इच्छिता? मी एवढं सांगू इच्छितो की जे काही आपलं अमूल्य ठेवा या महाराष्ट्रामध्ये, पण आपल्याकडे आपण जर पाहिलं तर बहुतेक गड किल्ले जे असतील ते अतिशय दुर्लक्षित अवस्थेमध्ये. तर तो ठेवा खूप मोठा आहे. तर हे ठेवा जपण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. जे काही गड किल्ले असतील, जे काही वाडे असतील, जे काही जुनी घरं असतील किंवा जुने वस्तू असतील ते हे नक्कीच आपण जपले पाहिजे. कारण हे एक आपला एक ऐतिहासिक ठेवा आहे आणि ह्याने इतिहास घडवलेला आहे. म्हणून हे सगळे जे काही प्रयत्न चालले आहे हा एक जपण्याचा प्रयत्न या माध्यमातून चाललेला आहे. एवढंच मी सांगू इच्छितो. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. आज तुम्ही या प्रदर्शनाच्या माध्यमातून जे काही तरुण पिढीला आणि नवीन उभरत्या छोट्या पिढीला जे काही दाखवता आहात आणि सुंदर माहिती देता आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. Thank you. कारण हे घडणं खूप महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि आणि इतिहास कळणं महत्त्वाचं आहे. इतिहास कळणं महत्त्वाचं आहे कारण इतिहास कळतो हो. तेव्हाच भविष्य Yes, घडतं. नक्कीच. धन्यवाद सर, Thank you. थँक्यू धन्यवाद. थँक्यू.
कसं वाटलं प्रदर्शन तुला? खूप 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 छान वाटलं आणि मी खूपच भारावून गेले. आणि तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्राची माहिती मिळाली का हे मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. येस, आणि अशा अजून नवीन नवीन प्रदर्शनांची आपण माहिती देत राहूयात सगळ्यांना. हो, आता सगळ्यांना काय म्हणशील? बाय. आणि लाईक शेअर सबस्क्राईब